मध्य रेल्वेच्या मुंबईतल्या उपनगरीय सेवेचं कालपासून कोलमडलेलं वेळापत्रक हे आजही रुळांवर येऊ शकलं नाही। त्यात सीएसएमटी स्थानकात दोन लोकल एकाच ट्रॅकवर आमने सामने आल्यानं मोठा गोंधळ उडाला। या घटनेत एका मोटरमननं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली। बदलापूरहून आलेली फास्ट लोकल ही सीएसएमटी स्थानकात फलाट क्रमांक 4 ऐवजी ऐनवेळी फलाट क्रमांक 5 च्या दिशेने जाऊ लागली। धक्कादायक बाब म्हणजे फलाट क्रमांक 5 वर एक लोकल आधीपासूनच उभी होती। बदलापूरहून आलेल्या फास्ट लोकलच्या मोटरमनला ही बाब लक्षात येताच त्यानं ती लोकल लगेचच थांबवली। त्यावेळी दोन लोकलमध्ये केवळ एका डब्याचं अंतर उरलं होतं आणि सुदैवानं मोठा अनर्थ टाळण्यात मोटरमनला यश आलं। त्यानंतर बदलापूरहून आलेली लोकल ही पुन्हा मागे घेण्यात आली। मग फलाट क्रमांक 5 वरची लोकल ही दुसऱ्या ट्रॅकवरून बाहेर काढण्यात आली आणि त्यानंतरच बदलापूरवरनं आलेली लोकल फलाट क्रमांक 5 वर आणण्यात आली। या साऱ्या घटनाक्रमात फलाट क्रमांक 5 ते फलाट 8 वरून होणारी वाहतूक ही थांबवण्यात आली होती। त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक आज दुपारी 3:18 विस्कळीत झाली होती। दरम्यान एकाच ट्रॅकवर दोन लोकल आमने सामने येण्याची ही घटना खूपच धक्कादायक मानण्यात येते। सिग्नल किंवा ट्रेनमधल्या यंत्रणेत बिघाड झाल्याशिवाय असा प्रकार कधीच होत नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। मंडळी, मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवेच्या पाठी लागलेल्या संकटांचा ससेमिरा आज संध्याकाळीही कायम राहिला। खर्डी आणि उंबरमाळी स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांच्या बाजूला कोरड्या गवताला आज सायंकाळी 6:30च्या सुमारास अचानक आग लागली। या घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। सायंकाळी 7:20 आग पूर्णपणे नियंत्रणात आली आणि त्यानंतरच अभियांत्रिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रूळ सुरक्षित असल्याचं जाहीर केलं। या घटनेत मध्य रेल्वेच्या मालमत्तेचं नुकसान झालं नाही, तसंच या घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला नाही असं सांगण्यात येत आहे। पण खबरदारी म्हणून काही काळ दक्षता घेण्यात आली। आणखी एक बातमी आणि तीही मध्य रेल्वेचीच। मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल मार्गावर आज दुपारी सीएसएमटी स्थानकात एक गंभीर अपघात होता टळला। हे सर्वसामान्य प्रवाशांचं सुदैवच म्हणावं लागेल। पण मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर आज वेळापत्रक कोलमडवणारी ती दिवसभरातली तिसरी घटना ठरली। त्याआधी आज पहाटे खर्डी स्थानकात घेण्यात आलेला नियोजित ब्लॉक हा 3 ऐवजी सकाळी 6 वाजेपर्यंत लांबला। त्यानंतर डोंबिवली स्थानकात काल जिथं लोकलचा एक डबा घसरला होता तिथंच आज कोणतीही पूर्वसूचना न देता ब्लॉक घेण्यात आला। सकाळी 8:05 8:35 म्हणजे ऐन गर्दीच्या वेळेत हा ब्लॉक घेण्यात आला। अखेर प्रवाशांचा वाढता रेटा लक्षात घेऊन मध्य रेल्वेला हा ब्लॉक आवरता घ्यावा लागला। पण रेल्वे ट्रॅकवर उतरवण्यात आलेली यंत्रसामुग्री दूर करेपर्यंत सकाळचे 9:15 वाजले होते। त्यामुळे सकाळच्या सत्रातही मध्य रेल्वेच्या लोकल या उशिरानं धावत होत्या आणि साहजिकच गर्दीच्या वेळी ही गोष्ट घडल्यामुळे त्याचा परिणाम लोकांच्या ऑफिसमध्ये पोहोचण्यावरही झाला होता।